सुप्रभात मित्रांनो, प्रतिमा आता रूम मध्ये झोपलेली असते. प्रियाने दरवाजा उघडलेला असतो. महिपत आता घराच्या आत आलेला असतो. प्रिया आता महिपतला प्रतिमाच्या रूम पर्यंत नेते. झोपलेली प्रतिमा, महिपत आणि प्रिया आता एकाच रूम मध्ये असतात. प्रिया मात्र आता म्हणते की मी जाते, नाहीतर काही प्रॉब्लेम जर झाला तर तुम्हाला सांगेल मी. मग आता महिपत त्याच्याकडे असलेला एक चाकू काढतो आणि तो आता प्रतिमाला मारणार असतो. आणि मग आता प्रतिमाला तो झोपेतच मारणार असतो. तेवढ्यातच सायली. मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता मालिका सध्या सत्याच्या गोष्टींकडे वळण घेताना आपल्याला दिसते. प्रतिमाचा आवाज देखील परत आलाय आणि सायलीची शाळा प्रतिमाच्या आवाजासाठी खरंच महत्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसते. आता ही गोष्ट प्रिया महिपतला सांगत असते. महिपतला ती वारंवार फोन करून सगळ्या गोष्टींचे अपडेट देत असते. महिपत आणि प्रियाचे भांडण नेहमी आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता महिपत म्हणत असतो की नाही, मला हा प्रॉब्लेम मुळापासून मिटवायचा आहे. मला काही करून आता प्रतिमाला संपवावंच लागणार, नाहीतर आपण संपल्याशिवाय राहणार नाही, हे म्हणणं आता महिपतचं असतं. नागराज देखील म्हणत असतो की हा, तू बरोबर बोलतोय. तू एक काम कर, त्या प्रतिमाला कायमचं संपवून टाक. आणि आता नागराजने देखील या गोष्टीला होकार दिलेला असतो. आता नागराजचा पहिल्यापासूनच होकार असतो, परंतु प्रतिमाला मारण्यासाठी ते अपयशी ठरलेले असतात. त्यामुळे आता नागराज महिपतला म्हणत असतो, तुझ्यात काही धमक नाहीये. खरं तर तू आतापर्यंत खूप वेळा अपयशी ठरलाय आणि तुला प्रत्येक वेळेस सुपारी दिलेली असते, तरी देखील तुला आजपर्यंत कधीही प्रतिमाला काय कोणाला साधी खरच देखील देता आली नाही. अरे, तुला तेव्हा मारायला सांगितलं होतं यांना, तर ते जिवंत सोडलेस तू. आणि आता बघ, आता मला कंगाल करून ठेवलंय. खरं म्हणजे मी तुझ्या नादी लागलो हे माझं चुकलंच. आता महिपतला राग येत असतो. महिपत म्हणतो की नाही, आता हा महिपत शेठ स्वतः जाऊन प्रतिमाचा कारभार करणार. मला माहितीये, मी आता माणसांवरती विश्वास ठेवणार नाही. आणि आता ह्या केसला आणि आता ह्या प्रतिमाला मी स्वतःच्या हाताने संपवणार. आता असं ऐकताच नागराज म्हणत असतो की तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. अरे, सुभेदारांचं घर येते, एवढं इझिली तू त्याच्यात जाशील का? तेव्हा महिपत म्हणतो का लाव त्या पोरीला फोन. तेव्हा आता नागराज म्हणत असतो की अरे, ती पोरगी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करील. तुला वाटते तेवढी सोपी नाही ती पोर. उद्या जर काही झालं ना तर सगळा ब्लेम तुझ्यावरती लोटून देईल आणि मग मी पण गुतेल. आणि मी जर किती जरी ओरडलो ना मग की प्रिया ही माझ्याशी मिळालेली होती, तरी देखील माझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. आता मात्र नागराज म्हणत असतो की असा प्लॅन आपण नको करायला. तू स्वतः नको जाऊ आणि घरात जाऊन तर नकोच नको. तेव्हा महिपत म्हणत असतो की घरात गेल्याशिवाय मला ती दुसरीकडे सापडणार नाही. आणि किती आपण प्लॅन केले, बाहेर गाडीने उडवायचा प्रयत्न केला, तरी देखील ती सापडली नाही, कारण की तिला संरक्षण होतं. आता ती जेव्हा रूम मध्ये एकटी असेल तेव्हा मात्र तिला कोण वाचवणार आहे? आणि घरात अपरात्री मध्यरात्री तिला वाचवणार कोणीही नसेल. आणि याच संधीचा फायदा घेत मी तिचा जीव कायमचा घेऊन टाकणार, असं आता महिपत म्हणत असतो. नागराज देखील म्हणत असतो की ठीक आहे, तू कर, परंतु या का गोष्टीचं लक्षात ठेव नेहमी की माझं नाव पुन्हा कधी या गोष्टीत आलं नाही पाहिजे. आता मात्र महिपत म्हणत असतो की नाही येणार. नागराज शेठ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी माझं काम फत्ते करणार. लावा त्या प्रियाला फोन. आता मात्र नागराजने प्रियाला फोन लावलेला असतो. नागराज आता प्रियाला म्हणत असतो की तुला सांगितलेले काम तर जमत नाहीये, परंतु आता जे काम सांगणार आहे महिपत शेठ, ते काम तुला क्लिअर करावंच लागेल. आता मात्र प्रिया म्हणत असते की काय काम करायचंय? महिपत इकडून म्हणत असतो, काम काय आहे ते मी तुला सांगेलच, परंतु मला सगळ्यात पहिल्यांदा सांग, प्रतिमाच्या रूम मध्ये कोण झोपतं? तेव्हा प्रिया म्हणत असते की प्रतिमा एकटीच असते. आता पूर्वी सायली तिच्यासोबत झोपायची, परंतु आता मात्र प्रतिमा ही एकटीच झोपत असते. तेव्हा आता प्रिया विचारते की तुम्ही असं का विचारताय मला? तेव्हा मात्र महिपत म्हणतो की जेवढं विचारलंय तेवढं सांग. तेव्हा आता विचारत असतो महिपत की रात्रीच्या वेळीस रूम मध्ये कोण कोण जाग राहतं याची सगळी मला माहिती हवी. आणि सगळ्यात महत्वाचं, कोण किती वाजता झोपतं आणि सगळे किती वाजता झोपलेले असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती मला हवी आहे. तेव्हा आता प्रियाला डाऊट येतो. प्रिया म्हणते की नक्की प्लॅन काय आहे तुमचा? तेव्हा महिपत म्हणतो की मी माझ्या स्वतःच्या हाताने आता प्रतिमाला कायमचं संपवणार. तेव्हा प्रिया म्हणते की अहो, वेडे बिडे झालात की काय? पागल झालात की काय? या घरामध्ये येऊन तुम्ही स्वतःच्या हाताने तिला संपवायचं म्हणताय? एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? अहो, हे सुभेदारांचं घर आहे, सुभेदारांचं. एवढं सोपं नाही या घरात घुसून एखाद्याला मारणं. तेव्हा मात्र आता महिपत आता रागवतो.
आणि प्रियाला म्हणतो, मला अक्कल नाही शिकवायची प्रिया. तेव्हा आता प्रिया खूप घाबरते. महिपत म्हणत असतो की मला माझ्या हाताने आता त्या प्रतिमाचा गेम करायचा आहे, त्याशिवाय मला चैनच पडणार नाही. आणि आता महिपत खूपच भडकलेला असतो. महिपत म्हणत असतो की त्या बाईमुळं इकडे मला झोप येईना, माझ्या जीवनाला भुंगा लागलाय तिच्यामुळे. आता मला काही नाही सुचते. आता मला तिला संपवावंच लागणार आहे, याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि आता साक्षी तिथंच असते. साक्षी महिपतला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, परंतु महिपत मात्र या गोष्टीला ऐकायला तयार नसतो. महिपतचं ठरलेलं असतं की आता मात्र प्रतिमाला आपण सोडायचं नाही आणि प्रतिमाचा जीव घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही. आणि आता नागराज देखील तिथेच असतो. नागराज प्रियाला म्हणतो की तुला सांगितलंय तेवढं आता तू करायचं. आणि नागराज म्हणत असतो की महिपत जेव्हा तिथं येणार असेल तेव्हा तुला तिथली सगळी जबाबदारी घ्यायची. तिथे काहीही प्रॉब्लेम होता कामा नये आणि दरवाजा वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. प्रतिमाला ज्या गोळ्या देत असते तू, त्या गोळ्या तुला द्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आता झोपेची गोळी सुद्धा तुला द्यायची आहे तिला, जेणेकरून ती गाढ झोपेतच राहील आणि महिपत मात्र त्याचं काम पूर्ण करून येईल. तेव्हा प्रिया म्हणत असते की तुम्हाला वेड लागलंय, तुम्हाला असं वाटतंय तेवढं सोपं नाहीये, तुम्ही उगच फसाल आणि माझा पण जीव घ्याल. तेव्हा मात्र महिपत म्हणतो, ए फेंद्रे, तुला कळत नाही का मी काय सांगतोय ते? तुला मी जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं म्हणजे करायचं. महिपत शेठचा शब्द आहे हा, कळालं ना? जर खाली पडला तर तू वर गेल्याशिवाय राहणार नाही, तुला ढगात पाठवेल मी. आता मात्र प्रिया म्हणत असते की ठीक आहे, मला सांगा काय करायचंय. महिपत म्हणत असतो तिच्या ज्या गोळ्या आहे त्या गोळ्यांमध्ये आता झोपेची गोळी दे, म्हणजे ती रात्रभर झोपेतच राहील. आणि तुला आता हे काम सगळ्यांसोबत पण करायचंय. सगळ्यांच्या जेवणात सुद्धा तुला आता झोपेच्या गोळ्या मिक्स करायच्या, जेणेकरून पूर्ण सुभेदार कुटुंब हे झोपेत राहील आणि मात्र मी माझं काम चोखपणे पार पाडेल. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर मित्रांनो तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. कारण की आतापर्यंत आपल्या चॅनल वरती अनेक व्यक्तींनी पैठणी जिंकली आहे. पैठणी जिंकणाऱ्यांची नावे नीता खेडकर, सुमित्रा तुपे, रेवती कवडे, विलास बाबुळे आणि लता भुजबळ. मित्रांनो, या हप्त्यातले हे विजेते ठरले आहे लकी दर्शक आणि तुम्हीही ठरू शकता. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुमचं मनोगत व्यक्त करायचंय आणि त्याच्या शेवटी एकच नंबर हा शब्द लिहायला मात्र विसरायचं नाहीये. सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील केलेलं हवंय आणि व्हिडिओला लाईक. आणि मित्रांनो, हेच व्यक्ती पात्र ठरणार आहेत ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या व्यक्तीने त्या केलेल्या आहेत. खरं तर पात्र ठरणारे व्यक्ती फारच कमी आहे, त्यामुळे जिंकण्याचा मौका हा जास्त आहे. तर वाट कसली बघताय? आताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मनोगत लिहून शेवटी एकच नंबर हा शब्द लिहा आणि मिळवा मौका पैठणी जिंकण्याचा. महिपत आता म्हणत असतो, प्रिया तुझ्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे आणि जर एक चूक जरी केली ना तू तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. आता महिपत हा खूपच जास्त रागावलेला असतो. महिपतने आता बरोबर प्रियाला आता जबाबदारी दिलेली असते. त्याने सांगितलेलं असतं घरामधले सगळे बेशुद्ध अवस्थेत त्याला मिळाले पाहिजे. आता प्रिया म्हणत असते की मी हा प्लॅन करू तर करू कसा, आणि आता यासाठी दिवस सुद्धा निश्चित झालेला असतो. आता त्यांचा ठरलेलं असतं 2 दिवसात हा प्लॅन पूर्ण करायचा आणि त्या प्लॅनची सुरुवात आता प्रियाने केलेली असते. आता दुसऱ्या दिवशी इकडे घरामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि सर्वजण आता गप्पा मारत असतात. तेव्हा जेवताना विषय निघालेला असतो सायलीचा हात स्वयंपाकात कोणीच धरू शकत नाही आणि यावरून सर्वजण आता सायलीची तारीफ करत असतात. तेव्हा मात्र आता प्रियाला एक चान्स मिळतो. प्रियाला असं वाटत असतं की आता खरा चान्स मला आहे. ऍक्च्युली जर मी आता याच्यात असं म्हणाले की मी चॅलेंज करते सायलीला आणि कोण जास्त चांगला स्वयंपाक करतं हे जर मी आता केलं ना तर माझा डाव यशस्वी होईल. आणि त्याच्यासाठी आता प्रिया म्हणत असते, प्रिया म्हणते तुम्हाला सगळ्यांना फक्त सायलीच्याच हातचं जेवण आवडतं? अहो तुम्हाला माहिती आहे का, मी सायलीपेक्षा सुद्धा चांगलं जेवण बनवू शकते आणि माझं सायलीला ओपन चॅलेंज की मी तिच्यापेक्षा देखील चांगला स्वयंपाक बनवून दाखवेल आणि आता पुढचा जो स्वयंपाक काही असेल तो आता मी बनवेल. आता प्रियाकडे ही संधी चालून आलेली असते. प्रियाने आता या संधीचा पुरेपूर फायदा घेतलेला असतो. रविराज म्हणत असतो माझी मुलगी ही नक्कीच चांगला स्वयंपाक बनवत असेल याच्यावरती मला काही शंका नाही, कारण की आता तिला आई देखील मिळालेली आहे आणि आईकडून ती टिप्स घेईलच तशा.
खरं तर आता रविराजने देखील आता तन्वीला सपोर्ट केलेला असतो. तो म्हणत असतो की माझी तन्वी ही देखील एक सुगरण आहे, तेव्हा आता तिला देखील एक चान्स मिळाला पाहिजे स्वयंपाक बनवण्याचा. तेव्हा मात्र आता सायली विचार करत असते की ही प्रिया असं चॅलेंज घ्यायला का बरं तयार झालीये. एरवी तर हिला किचन मध्ये साधा चहा जरी बनवायचा असला तरी देखील हिला इतकं कंटाळा येतो आणि ही एवढा मोठा स्वयंपाक बनवण्याचं धाडस कसं करू शकते. आता मात्र सायलीला देखील तिच्यावरती डाऊट आलेला असतो. इकडे अर्जुन विचार करत असतो नक्कीच याच्यामध्ये काहीतरी काळ आहे, कारण की प्रिया कधीही कामाला तयार होत नसते. सायलीला चॅलेंज करण्यासाठी स्वतः स्वयंपाक बनवते असं म्हणते, शक्यच नाही. हिला तर साधे मोदक बनवता नाही येते, ही काय स्वयंपाक बनवणार. नक्कीच याच्यामध्ये प्रियाचा काहीतरी प्लॅन आहे, कारण की आता अर्जुन समोर हे उघड झालेलं असतं की प्रिया किती जास्त चॅप्टर येते. त्याने जेव्हा मागे प्रियाच्या पायामध्ये पैंजण घातलेले असतात तेव्हाच त्याच्या गोष्ट लक्षात आलेली असते की प्रिया ही नाटकं करते आणि प्रिया ही तन्वी नाहीच आहे. तेव्हा आता अर्जुनला तन्वीचं आणि इतर गोष्टींच्या लिंक शोधायच्या असतात. त्याच्यामुळे त्याने ही गोष्ट कुणालाही उघड केलेली नसते. त्याने घरामध्ये कुणालाही सांगितलेलं नसतं की प्रिया ही खोटी तन्वी आहे म्हणून. आता त्याने सायलीला देखील ही गोष्ट सांगितलेली नसते, कारण की त्याने सायलीपासून तिच्या पायात पैंजण घातलंय ही गोष्ट सुद्धा लपून ठेवलेली असते. त्याच्यामुळे त्याने विचार केलेला असतो की सायलीला जर मी आता सांगितलं ना की प्रियाच्या पायात मी पैंजण घातले होते आणि ते देखील तुम्ही बाहेर गेल्यानंतरचा प्लॅन मी केला होता, तर मात्र मिसेस सायली माझ्यावरती किती चिडतील या विचारानेच अर्जुनने आता सायलीला ही गोष्ट सांगितलेली नसते. आता मात्र अर्जुन विचार करत असतो की प्रियाचा नक्की डाव काय असेल आणि प्रिया ही नक्की इथे का बरं आली आहे. जर ती तन्वी नाहीये तर तिचा हेतू ही प्रॉपर्टी किंवा कोणता हेतू असेल हिचा, आणि ही प्रतिमा आत्याला आई म्हणते किंवा बऱ्याचशा गोष्टी करते हे कशावरून, आणि हिला ही माहिती कळाली कशी की ह्या गोष्टी तन्वीच्या होत्या म्हणून. मग तन्वी कुठे, तन्वी जिवंत तरी आहे का, असे अनेक प्रश्न आता अर्जुनला पडलेले असतात. आता अर्जुन विचार करत असतो मी जर हे घरामध्ये सगळ्यांना रिव्हील केलं उगाचच सिनियरचा खूप जास्त मनोबल हलेल. त्याच्या जीवनात एक सुख तर आलंय, पुन्हा एक दुःख त्याला येईल आणि त्याच्यामुळेच आता अर्जुन या गोष्टीवरती जरा पांघरूणच घालत असतो. अर्जुन विचार करत असतो की लगेच या गोष्टीबद्दल मी वाच्यता नको करायला, जेणेकरून सिनियरला देखील त्रास होणार नाही आणि घरातल्या इतर मेंबर्सला देखील काही त्रास होणार नाही आणि मी माझा प्लॅन यशस्वीरित्या पूर्ण पाडेल. सगळ्यात पहिल्यांदा मला खरी तन्वी देखील शोधायची आणि मगच मला या प्रियाचा पर्दाफाश करायचा आहे. हे आता अर्जुनने मनाशी गाठ मारलेली असते, कारण की त्याला माहिती असतं की या कुटुंबाचा मेन आधारस्तंभ विश्वास आहे आणि विश्वास एखाद्याचा तुटल्यानंतर किती त्रास होतो आणि त्याच्यामुळे कुटुंबात कोणत्या प्रकारचे वादळ निर्माण होतात याची पूर्णपणे जाणीव आता अर्जुनला असते. अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो की मला काही करून या कुटुंबाला विस्कटून नाही द्यायचंय, जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय. इतक्या दिवस मलाही माहित नव्हतं की प्रिया ही तन्वी नाहीये म्हणून, परंतु आता मला जर कळालंय तर मला माझ्यावरती संयम ठेवायला हवा, जेणेकरून मला या प्रियाचे बाकीचे देखील कारस्थान कळतील. ही प्रिया नेमकी इथं आली कशी, हिला इथं कोणी प्लॅन्ट केलंय का, आता असे बरेचशा गोष्टी अर्जुनच्या मनातच सुरू असतात. तेव्हापासून अर्जुन आता प्रियावरती लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते त्याने. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की मी आज रात्रीचा स्वयंपाक बनवणार आणि मी आज सायलीला खोटं सिद्ध करून दाखवणार आणि सायलीचा स्वयंपाक हा सगळ्यात भारी नाहीच आहे आणि माझा स्वयंपाक तिच्यापेक्षा चांगला आहे हे मी आज रात्री तर सिद्धच करणार. आता मात्र प्रियाने आता हे चॅलेंज घेतलेलं असतं, कारण की प्रियाला देखील हा गेम करायचा असतो. आता सायली मात्र खुश होत असते. सायलीला खूप छान वाटत असतं की तन्वी अखेर स्वयंपाक घरात काम करणार आणि याने रविराज सरांना आणि प्रतिमा आत्यांना किती आनंद होईल असंच तिला वाटत असतं, कारण की तिची भाबडी माया तिला वाटत असतं की प्रतिमाची मुलगी ही तन्वीच आहे आणि याच्यावरती तिचा ठाम विश्वास असतो. आणि या बऱ्याचशा गोष्टी आता सायलीला वाटत असतात. सायली इतका जास्त विचार करत नसते बाकीच्या गोष्टींचा. सायलीला फक्त असं वाटत असतं की तन्वी सुधारली वाटतं आणि तन्वी आता या गोष्टीमध्ये तिचं काम व्यवस्थित पार पाडेल आणि व्यवस्थित स्वयंपाक देखील बनवेल आणि घरच्यांचं मन देखील जिंकेल. आणि कदाचित तिच्या हातचं जेवण खाऊन प्रतिमा त्यांना अजून काही आठवलं तर. तेव्हा मात्र आता घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. पूर्ण आजीला देखील खूप छान वाटत असतं. पूर्ण आजी म्हणते प्रिया तू जे आता अंगावरती ओढून घेते ना स्वतःच्या, त्याचा आधी एकदा विचार कर.
पूर्णाई आता प्रियाला बोलत असतात. प्रिया आता पूर्णाईला म्हणत असते, पूर्णाजी तुला काय वाटतं ग, मी सायलीला टक्करच देऊ शकत नाही का, आणि मला काही कामच जमत नाही का, तुम्हाला नेहमी असंच वाटत राहतं. आता मात्र प्रिया ही चिडचिड करायला लागलेली असते. पूर्णाजी हसत असते आणि म्हणते की नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, परंतु तुझ्या आजपर्यंतच्या अनुभवाने मला असं वाटत होतं म्हणून तुला मी बोलले. प्रिया मात्र म्हणत असते की नाही, मी करूनच दाखवेल. तेव्हा मात्र आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे तन्वी, तू कर, तुला कोणीही अडवणार नाही. आणि तू काय बनवणार आहे रात्री? तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, मी आता ते नाही सांगणार, मी ते सरप्राईज ठेवेल तुमच्यासाठी आणि तुम्हाला रात्री खूप छान वाटेल हे तर नक्की. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, बघू आपण संध्याकाळीच. ठीक आहे सायली, तू आज किचन मध्ये जायचं नाही, तुला किचन पासून आज सुट्टी. तेव्हा मात्र सायली हसत हसतच हो म्हणते. तेव्हा आता कल्पना म्हणत असते, सायली बघ हा, लवकरच तुझी किचन मधून सुट्टी पण करणारे वाटतं. जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत आता इथून पुढं प्रिया स्वयंपाक बनवणारे वाटतं. आता मात्र सायली आणि कल्पना आणि इतर सगळे हसत असतात, कारण की ते सगळे तन्वीचं मजाक उडवत असतात. आता प्रियाला राग येत असतो. प्रिया म्हणत असते की माझ्यावरती हसताय काय, आज रात्री बघा तुमची कशी हालत करते मी, आणि मी आता रात्री जे औषध टाकेल ना, तुम्हाला कमीत कमी 6-7 तास तरी जाग येणार नाहीये. किती पण भूकंप होऊ दे इकडे, तरी पण आता या गोष्टीचा तुम्हाला अंदाज नाहीये की माझा प्लॅन काय आहे. प्रतिमाला शेवटचं भेटताय तुम्ही, भेटून घ्या, म्हणजे माझ्या वाटेतला देखील काटा निघणार आहे रात्री. मला किती वेळ समजलं तरी मला काही हरकत नाही. आता असं प्रिया बोलत असते. आता ठरल्याप्रमाणे रात्र झालेली असते. इकडे रूम मध्ये आता अर्जुन आणि सायली बसलेले असतात. अर्जुनला सायली म्हणत असते की आज तन्वी जेवण बनवणार आहे. काय मग आज जेवणात तुम्हाला तर खूपच मजा येईल. आता मुद्दामच आता सायली अर्जुनला म्हणत असते, चिडवत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की का बरं? तेव्हा सायली म्हणत असते, का बरं म्हणजे का बरं? हो, जेवण आज कोण बनवणार आहे? तन्वी. मग आता काय, तुमची फेवरेट कॉफी जशी तिने बनवली होती तसंच आज फेवरेट डिश देखील बनवेल तुमची ती. तेव्हा मात्र अर्जुनला आता काय बोलावं तेच कळत नसतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, असं काहीच नाहीये. खरं तर मला जेवणच करायचं नाहीये आज, कारण की माझं जेवण ऑलरेडी झालेलं आहे दुपारी आणि मला आज खरंच पोटामध्ये त्रास होतोय, त्यामुळे मी जेवण काय करणार नाहीये. तेव्हा मात्र आता सायली पुन्हा आता अर्जुनचे पाय खेचत असते. ती म्हणत असते, हो अर्जुन सर, अहो असे लाजू नका हो, तुम्ही लाजलेलं अजिबात चांगलं वाटत नाही. खरंच ना, खरंच जेवण तुम्हाला छान वाटणार आहे आज. अहो जेव्हा मी असंच मस्करी करत होते, काही सिरियसली वगैरे बोलत नव्हते तुम्हाला. शेवटी आता तुमची फेवरेट कॉफी बनवणारी तुमचा आता फेवरेट डिश बनवणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा मात्र आता अर्जुनला असं वाटत असतं की कुठे डोकं आपटावं आणि कुठे काय करावं, कारण की आता सायली चांगलेच टोमणे मारत असते. कारण सायलीला डाऊट आलेला असतो त्या दिवशी की नक्कीच अर्जुन आणि प्रिया मिळालेले असतात आणि अर्जुननी ह्यावेळीच मला सांगितलेलं नाहीये म्हणून. आणि आता अर्जुनला देखील टेन्शन असतं, मिसेस सायलीला नक्कीच काहीतरी कळालंय अशी भीती त्याला आता वाटायला लागलेली असते. आणि याच भीतीने तो विचार करत असतो की मिसेस सायलीला मी सांगून टाकू का सगळं. आता तो आता सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा सायली म्हणत असते की काय म्हणताय तुम्ही. तेव्हा मात्र सायलीचा अंदाज घेत अर्जुनला असं वाटतं की नाही, हे आता सांगणं योग्य नाहीये. मी आता सध्या तरी प्रियावरती लक्ष ठेवायला हवं, कारण की प्रिया काहीही गडबड करू शकते हे मला माहितीये आणि मला आता हिच्या विरुद्ध पुरावे तर गोळा करावेच लागणार आहे. तेव्हा आता अर्जुन प्रियाच्या मागावरती असतो. त्याने चैतन्यला देखील सांगितलेलं असतं, चैतन्य एक काम करायचंय, आपल्याला प्रियावरती आता लक्ष ठेवायचंय. प्रियाने उगाचच हे चॅलेंज घेतलेलं नसणार आहे, याच्या मागे नक्कीच तिचा काहीतरी हेतू असणार आहे. तेव्हा चैतन्य देखील म्हणत असतो की हो, मला देखील तेच वाटतंय, याच्या मागे नक्कीच तन्वीचा काहीतरी हेतू आहे, म्हणजेच प्रियाचा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, मला देखील तेच म्हणायचंय. आपल्याला माहितीये की प्रिया किती जास्त पोहोचलेली गोष्ट येते. तेव्हा मात्र आता अर्जुन हा विचार करत असतो की आता या प्रियाला पकडायचं तर पकडायचं कुठं आणि हिच्या विरुद्ध काय पुरावे गोळा करायचे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, आता ती स्वयंपाक बनवणार आहे, तू तिच्यावरती बारीक लक्ष ठेव. मी तोपर्यंत बाकीच्या गोष्टी देखील बघतो की तिच्या रूम मध्ये मला काही मिळतंय का, काही गोष्टी भेटताय का. आता या सगळ्या गोष्टींवरती अर्जुन लक्ष ठेवणार असतो. आता अर्जुनला एक गोष्ट लक्षात येते, प्रिया अधूनमधून कोणाला तरी फोन लावते, त्यांच्याशी बोलण्यासाठी ती डायरेक्टली घराच्या बाहेर जाते आणि इतकं सगळ्यांपासून लपून इतक्या लांब का बरं जाते बोलायला, किंवा ती तिच्या रूम मध्ये येऊनच का बरं बोलते. आता हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुनचं आता पूर्णपणे लक्ष असतं ते म्हणजे प्रियाच्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक मूव वरती, कारण की अर्जुनला फुल डाऊट असतो की प्रियाचा नक्कीच या जेवण बनवण्यामागे काहीतरी प्लॅन आहे.
प्रियाला महिपतचा फोन आलेला असतो. प्रिया जरा बाजूला आलेली असते. अर्जुनचं देखील आता प्रियावरती लक्ष असतं. प्रिया नेमकी कोणाशी फोनवरती बोलतेय हे त्याला जाणून घ्यायचं असतं. अर्जुन खूपच लपून आता प्रियाचं सगळं बोलणं ऐकत असतो. प्रिया म्हणत असते की हो, प्लॅन व्यवस्थित चाललाय, आता फक्त तुम्ही गडबड करू नका म्हणजे झालं, नाहीतर मी पण मेले आणि तुम्ही पण मराल. आता नेमका अर्जुन म्हणत असतो की नेमका कसला प्लॅन आणि मरायच्या गोष्टी का बरं करते ही तन्वी? थांब, आता मला नीट ऐकू दे ही काय बोलते ते. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की मी त्या गोळ्या आणल्यात आणि रात्रीच्या जेवणात मी त्या मिक्स करणार आहे आणि आता मला काही करून सगळ्यांना 6 तासांसाठी तरी चांगल्या गाढ झोपेत पाठवावंच लागणार आहे. आणि आता हे बोलणं अर्जुनने ऐकलेलं असतं. अर्जुनला मात्र आता धक्का बसलेला असतो की प्रिया सगळ्यांना झोपेत पाठवणार आहे आणि याचा अर्थ तिने गोळ्या देखील आणल्या. तेव्हा आता प्रिया म्हणत असते त्या गोळ्या मी आणल्या आणि लपून ठेवल्यात रूम मध्ये आणि माझ्या टेबलच्या बॉक्समध्ये, मेकअपच्या बॉक्समध्ये ठेवली मी आणि आता वेळ येताच मी त्या गोळ्या खाली घेऊन येणार आणि जेवणामध्ये मिक्स करून सगळ्यांच्या जेवणात मी देणार. महिपत तिकडनं म्हणत असतो प्रिया हे बघ, तुला जे काही करायचंय ते व्यवस्थित कर, नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नाही हे मात्र विसरू नको. आता मात्र महिपतला पूर्णपणे खात्री असते की आता प्रिया सगळं व्यवस्थित करेल आणि प्रिया देखील महिपतला तेवढी ग्वाही देत असते. आता महिपत हा प्रियावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो. आता मात्र इकडे प्रियाचा प्लॅन सुरू झालेला असतो. प्रिया पुन्हा जेवण बनवण्यासाठी किचन मध्ये निघून गेलेली असते. अर्जुनने आता सगळं काही ऐकलेलं असतं. अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. प्रियाचा नक्कीच याच्या मागे काहीतरी डाव आहे आणि आता ही गोष्ट अर्जुनला देखील कळालेली असते. अर्जुनने वेळीच तिचं कॉल रेकॉर्डिंग देखील करून घेतलेलं असतं, कारण की तो बाजूलाच उभा असतो. प्रियाचा स्पष्टपणे आवाज आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड देखील झालेला असतो आणि व्हिडिओमध्ये प्रिया दिसत सुद्धा असते. आणि आता अर्जुन विचार करत असतो की मला आता काही करून प्रियाचा डाव उधळून लावायचा आहे आणि आता याच्यासाठी मला चैतन्य आणि सायलीची देखील मदत घ्यावी लागणार आहे. सायलीला आता सगळं काही सत्य सांगण्याची वेळ आली आहे हे आता अर्जुनला वाटत असतं, कारण की घरातल्या सगळ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि ही नेमकं काय औषध टाकणार आहे हे देखील आता याचं टेन्शन अर्जुनला असतं. अर्जुन विचार करतो मी जाऊन प्रियाच्या रूम मध्ये शोधू का ती गोष्ट, आणि ती जर सापडली तर नेमकं काय करायचं? फेकून तर देऊ शकत नाही, ती दुसरी घेऊन येईल. आता काहीतरी डोकं लावावं लागणार. आता सगळ्यात आधी मला सायलीशी बोलावं लागणार या गोष्टीविषयी आणि चैतन्याला सुद्धा सांगावं लागणार आहे की प्रियाचा नेमकी डाव काय आहे ते. आता त्यासाठी अर्जुन पटकन रूम मध्ये जातो. सायली आता रूम मध्येच असते आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, परंतु मला तुम्ही एक प्रॉमिस करा. तुम्हाला मी जे काही सांगणार आहे त्यावरती तुम्हाला 100% विश्वास ठेवावा लागेल आणि मी तुम्हाला खरंच मनापासून खरं सांगतो. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती डाऊट देखील घेऊ नका आणि मला त्याचे कारण देखील विचारू नका. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे त्यातली एक गोष्ट तुमचं मन देखील दुखावू शकते आणि ती गोष्ट मी मुद्दाम केली होती आणि मला त्याच्यामध्ये माझा एक चांगला हेतू होता म्हणून मी केली होती. बाकी याच्या व्यतिरिक्त माझं याच्यामध्ये काहीही नव्हतं, कारण की तुम्ही त्या गोष्टीला सपोर्ट करत नव्हता. तेव्हा सायली म्हणत असते अर्जुन सर, तुम्ही जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोला, आता तर माझ्या मनात काहूर माजतोय. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मला प्रॉमिस करताय ना. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉमिस करते, परंतु तुम्ही मला पटकन सांगा. तेव्हा आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो की मागे जेव्हा तुम्ही प्रतिमा आत्याला जेव्हा घरी घेऊन चालला होता तेव्हा मी एक प्लॅन ठरवला होता. खरं तर मी तेव्हाच तुम्हाला सांगणार होतो, परंतु तुम्हीच चालले होते घराच्या बाहेर, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकलो नाही. आणि नंतर विचार देखील केला की तुम्ही याचा गैरअर्थ घ्याल किंवा तुम्हाला हा माझा प्लॅन पटणार नाही, कारण की तुमचा विश्वास हा इतका स्ट्रॉंग आहे की प्रिया हीच तन्वी आहे. तेव्हा सायली म्हणत असते की सर, तुम्ही पुन्हा तेच का बरं काढताय? अहो तीच आहे तन्वी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, यावेळेस माझ्याकडे पुरावे आहेत. आणि मग आता पुरावा म्हणून अर्जुन सगळं काही सायलीला दाखवतो. प्रियाच्या विरुद्ध ती तन्वी नाहीये म्हणून गोळा केलेले सर्व पुरावे आता अर्जुनने सायलीला दाखवलेले असतात. सायली देखील ते पुरावे बघून चकित झालेली असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही, ही गोष्ट एवढीच नाहीये, हे तर मला क्लिअर झालंय की ती तन्वी नाहीये आणि ती प्रियाच आहे आणि याच्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी मोठा हात आहे आणि हे मोठं षडयंत्र आहे हे तर मला नक्कीच कळालंय. आणि आज रात्री तर आपल्या घरात भूकंपच येणार आहे, कारण की प्रियाचा प्लॅन ठरलाय की ती आज रात्री जेवणामध्ये सगळ्यांना झोपेच्या गोळ्या देणार आहे आणि रात्रभर झोपवणार आहे सगळ्यांना. आता नक्की याच्यामध्ये काय कारण असू शकतं प्रियाचं? आता या गोष्टीचा देखील आता अर्जुनला विचार येत असतो. सायली म्हणत असते की काय, ती सगळ्यांना झोपेच्या गोळ्या देणार आहे, हे कसं काही शक्य आहे? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ बघा आणि मगच तुम्हाला कळेल. तेव्हा मात्र आता सायली तो व्हिडिओ देखील बघते. सायलीला आता प्रश्न पडलेला असतो की ही प्रिया नेमकी कोणाशी बोलते? तेव्हा मात्र आता
आता सायली देखील म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही मला जाग्यावरती धक्के देताय, सारखे धक्के देऊ राहिलेत तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, मला कळालेलं आहे की प्रियाचा काहीतरी मोठा हेतू आहे इथे येण्यामागचा, आणि आता तीच गोष्ट मला शोधायची आहे, आणि आता त्या गोष्टीला शोधण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा अर्जुन आता सायलीला तिचं काम समजून सांगतो की काही करून जेवणामध्ये तिला काही मिक्स करून द्यायचं नाहीये, तुम्हाला तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचंय. आपल्या घरातला कोणालाच काही त्रास झाला नाही पाहिजे, आणि घरातलं कोणाला कळालंही नाही पाहिजे की प्रिया ही तन्वी नाहीये, कारण की या गोष्टीचा खूप वाईट परिणाम होईल. आता ही गोष्ट आता चांगलीच कळालेली असते, सायलीला देखील समजवलेली असते अर्जुनने, आणि अर्जुनला देखील आता या गोष्टीचं महत्व कळालेलं असतं. आता त्यासाठीच सायलीला जबाबदारी सोपवून दिलेली असते. चैतन्य देखील तिथं आलेला असतो. चैतन्याला सगळं माहिती आहे हे देखील आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. अर्जुन आता सायली आता म्हणत असते की चैतन्य भाऊजी तुम्ही तरी मला सांगायचं ना, तुम्हाला एवढं माहिती होतं तर. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की वहिनी, आम्ही खूप प्रयत्न केलता तुम्हाला सांगण्याचा, तुमच्या मनात मात्र वेगळंच होतं, तुम्ही हे मनाशी बांधून टाकलेलं होतं हीच तन्वी आहे, आणि त्यामुळे मी काही तुम्हाला सांगू नाही शकलो. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे जाऊ द्या, परंतु आता ह्या प्रियाचा नक्की डाव काय आहे पुढचा. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की नाही, आपल्याला खूप जास्त सावध राहावं लागणार आहे. मला असं वाटतंय अर्जुन, तू आता प्रियाच्या रूम जा, आणि प्रियाच्या रूम मध्ये ते औषध जर असेल तर त्याच्या जागी वेगळ्या गोळ्या मिक्स कर. मी तुला एक आयडिया देतो, अश्विन कडून मी गोळ्या घेऊन येतो ज्या की मल्टीव्हिटॅमिनच्या असतील किंवा मग विटॅमिनच्या गोळ्या असतील, आणि त्या गोळ्या जर जेवणात मिक्स जरी झाल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे प्रियाला देखील हा प्लॅन फेल झालाय असं वाटायला नको, आणि मग आपल्याला पुढला प्लॅन देखील कळेल. अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक चैतन्य, खरं तर आपल्याला तिचा पुढचा प्लॅन जाणून घ्यायचा आहे की याच्या पुढे नेमकी काय घडणार आहे ते. आणि आता त्यासाठी अर्जुन, चैतन्य आणि सायली हे सज्ज झालेले असतात, आणि आता त्यांचं ठरलेलं असतं की ज्या प्रकारे आता गोष्टी बोललेल्या असतात ते त्या प्रकारे. आता चैतन्याने अर्जुनला त्या गोळ्या देखील आणून दिलेल्या असतात. आता अर्जुनला चैतन्याने अश्विनकडून त्या गोळ्या देखील आणून दिलेल्या असतात. आता चैतन्य म्हणत असतो की अर्जुन तू तुझ्या कामाला लाग, आम्ही आमच्या कामाला लागतो. आणि मग आता अर्जुन हा प्रियाच्या रूम मध्ये जातो. प्रियाच्या रूम मध्ये त्याला त्या गोळ्या दिसलेल्या असतात, आणि त्याला तो डबा देखील तिथे सापडलेला असतो. आणि मग लगेचच अर्जुन तो डबा घेतो, आणि त्या डब्यामध्ये त्या ज्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत त्या टाकून देतो, आणि त्या दुसऱ्या गोळ्या असतात त्या झोपेच्या गोळ्या असतात. आणि हे बघून त्याला खूप शॉक लागलेला असतो. त्याने आता त्या गोळ्या काढून टाकलेल्या असतात, आणि तिथे विटॅमिनच्या गोळ्या टाकून तो डबा जसा आहे तसा ठेवून दिलेला असतो. आता मात्र अर्जुन बाहेर निघून आलेला असतो, कुणालाही काही कळून दिलेलं नसतं. आता रात्र झालेली असते, सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली असते. अर्जुन, चैतन्य आणि सायली पुन्हा एकदा रूम मध्ये भेटलेले असतात. तेव्हा आता अर्जुनला सगळे सांगत असतात जे काही घडलं ते. आता सायली सांगत असते की तिने तर हद्दच केली, जेवण तर तिने काही बाहेरून मागवलंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने किचन मध्ये कोणालाच येऊन दिलं नाही, अगदी विमलताईंना सुद्धा. तिने खूप स्मार्ट पद्धतीने हे सगळं केलंय, आणि तिने त्या गोळ्यांचं पावडर करून डायरेक्टली जेवणात मिक्स केलीये. म्हणजे तिने तसं पण नाही टाकलं, आणि डायरेक्टली पावडर करून मिक्स केलंय. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, त्या विटॅमिनच्या गोळ्या आहे, कोणाला काहीही त्रास होणार नाही. आता फक्त आपल्याला रात्री एक काम करायचंय, गप्पा मारत नाही बसायचे, लगेच झोप येते असं म्हणून आपण सुद्धा तिथून कल्टी मारायची. खरं तर आता प्रियाला असं वाटून द्यायचंय की तिचा प्लॅन सक्सेसफुल होतोय ते, तरच आपल्याला कळू शकेल की प्रियाचा नक्की प्लॅन होता काय ते, किंवा ती रात्री चोरी वगैरे करणार असू शकते, किंवा मग इतर दुसऱ्या काही गोष्टी असू शकतात. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमात्या सुद्धा आहेत ना, त्यांना तर काही इजा नसेल ना पोहोचवणार ती. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, मला तरी नाही वाटत असं. तेव्हा आता सायली म्हणते की नाही, पण माझं मन का बरं मला असं म्हणतंय. तेव्हा मात्र आता ते त्या गोष्टीकडे इग्नोर करतात आणि म्हणतात की चला आता आपण जेवायला जाऊ, आणि आपल्याला जशी काही झोप यायला लागलीये असं आपण नाटक करत लगेच झोपायला वरती येऊ, म्हणजे तिचा डाऊट हा सक्सेसफुल होईल, आणि बाकीच्यांनी जरी नाही केलं रिॲक्ट तरी तिला जास्त काही वाईट वाटणार नाही, आणि तिला असं वाटेल की यांच्यावरतीच आधी इम्पॅक्ट झालाय. तेव्हा मात्र आता प्रिया खाली सगळ्यांसाठी जेवण वाढत असते. आता सगळे जेवायला देखील आलेले असतात. अर्जुन मुद्दामच प्रियाला म्हणत असतो, वा प्रिया, जेवणाचा वास तर खूप मस्त येतोय. आता प्रियाला देखील खूप चांगलं वाटत असतं. आता अर्जुन तिची तारीफ करते म्हटल्यावरती ती लगेच पगळायला लागलेली असते. आता सगळेजण म्हणत असतात की हो ना, खरंच वास तर छान येतोय, बघूयात आज सायलीपेक्षा भारी जेवण बनवलंय की नाही बनवलंय. तेव्हा
तेव्हा आता पूर्ण आजी, रविराज, प्रतिमा सगळे जेवायला बसलेले असतात. सगळे जेवण करतात आणि सगळ्यांना जेवण आवडतं देखील, कारण की प्रियाने ते तिच्या हाताने बनवलेलंच नसतं. तिने ते जेवण बाहेरून मागवलेलं असतं. आता त्याच्यामध्ये औषध टाकलेलं असतं. प्रिया मात्र सगळ्यांकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते, आता बघा, आता आज रात्री तुम्ही जाणार झोपेत आणि प्रतिमा जाणार ढगात. आता प्रतिमाचं काही खरं नाही. प्रतिमा, हे तुझं घरातल्यांसोबतचं माझ्या हातचं शेवटचं जेवण, आणि मी सुद्धा नाटकं करणार आणि मी सुद्धा तुमच्यासारखी झोपी जाणार आणि सकाळी उठून सगळा तमाशा तुमच्या देखतच बघायला येणार. आणि आता हे सगळं प्रियाचंच प्लॅनिंग असतं. परंतु प्रियाचं प्लॅनिंग अर्जुन आणि सायली यांनी पकडलेलं आहे हे प्रियाला माहीतच नसतं. आता सर्वांची जेवणं देखील उरकलेली असतात. सगळ्यांनी आता प्रियाची तारीफ केलेली असते. पूर्ण आजी म्हणालेली असते की बघ, एखादी गोष्ट केली ना तर होत असते, तेव्हा आधी करूनच पाहिजे असते. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. आता पूर्ण आजीने सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे प्रिया म्हणत असते की हा डोंबल्याचं, मला काही करायची हौस नाही आली तुम्हाला. तेव्हा आता मनातल्या मनात ती असं म्हणालेली असते आणि वरून हसत पण असते. आता रविराज म्हणत असतो, बघितलंत ना, माझी मुलगी काही सुगरणपेक्षा कमी नाहीये. आता सगळेजण आता प्रियाची तारीफच करत असतात. आता सगळेजण जेव्हा तारीफ करत असतात तेव्हा अर्जुन, सायली आणि चैतन्य आळस देत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला काय माहिती का आज लई झोप येऊ राहिली. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की अरे तू थकला असशील, त्याच्यामुळे येत असेल तुला झोप, जा वरती जाऊन झोप. आता असं म्हटल्यावरती प्रियाला असं वाटायला लागतं की हा, याचा अर्थ याच्यावरती लगेच गोळ्यांचा असर झालाय वाटतं. तेव्हा आता सायली म्हणते की हो ना, मला पण झोप येते. आता चैतन्य म्हणत असतो की हो, मला पण झोप येऊ राहिली. तेव्हा अश्विनला तर कोणी सांगितलेलं पण नसतं की असं करायचंय म्हणून. अश्विन पण म्हणतो की मला झोप येते म्हणून. आणि आता घरातले सगळेच जण म्हणतात की चला आता आपण आहे ना आज लवकरच झोपून घेऊ. आणि सगळेजण आता जेवणानंतर झोपण्यासाठी निघून गेलेले असतात. आता प्रियाने देखील मगाशी चान्स मारून घेतलेला असतो सगळ्यांसोबत, जसं काय मला पण झोप येते जशी तुम्हाला येते. म्हणजे हे औषध टाकलं होतं हे जर निष्पन्न झालं उद्या तर कोणीतरी दुसऱ्यानेच टाकलं होतं हे सांगता येईल, किंवा मग हे जेवण बाहेरून मागवलं होतं हे पण बाहेर येईल. भलेही माझी बदनामी होईल तेव्हा एका चाट्यातून वाचेल. अर्जुन, चैतन्य हे एकाच रूम मध्ये निघून गेलेले असतात. प्रिया मात्र आता तिचा प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी लागलेली असते. तिने आता महिपतला लगेच फोन लावलेला असतो आणि आता अर्जुन देखील खाली आलेला असतो आणि तो प्रियाचं बोलणं ऐकत असतो. परंतु त्याला काय प्रियाचं बोलणं नीट ऐकू येत नसतं. महिपतला ती म्हणत असते सगळे आता झोपेत गेलेत, म्हणजे सगळे जवळजवळ स्वर्गात असतील आता, आणि आता कोणी पण उठणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास या, मी दरवाजा मोकळा करेल, तुम्ही इथं आल्यानंतर मला मिस कॉल द्या. आता असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो की बघ हा प्रिया, सगळं काही ठीक आहे ना, जर काही वाकडं झालं तर मी तुझा गेम करील एवढं लक्षात ठेव, तुला ढगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की हा मी केलं व्यवस्थित, तुम्ही नुसतं मला का बरं घाबरत राहता, कारण नसताना मला बोलत राहता नुसते. जे काम करायचंय त्याच्यावरती फोकस करा ना, मला धमकून काय मिळणार आहे, ती प्रतिमा मरणार आहे का. तेव्हा मात्र महिपत म्हणतो त्या प्रतिमाचा तर गेम करणारच मी, पण त्याच्यामध्ये तुझ्यामुळे काय प्रॉब्लेम आलाय हे जर मला कळालं ना, तुला मी आडवं केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र विसरू नको प्रिया. आता यावेळेस मी तुझी अजिबात गई करणार नाही, तुझा जीव घेतल्याशिवाय मी शांतच बसणार नाही जर तुझ्यामुळे काही गडबड झाली तर. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की माझ्यामुळे तरी काही गडबड होणार नाही, तुम्हाला जे करायचंय ना ते नीट करा. तेव्हा आता महिपत म्हणतो की ते तर मी नीट करणारच आहे, त्याच्यात मी माहीरच आहे. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की लवकरात लवकर आता तुम्ही सुभेदारांच्या घरी या आणि मी दरवाजा उघडेल आणि जेणेकरून तुम्ही घरामध्ये येऊ शकाल आणि लगेचच प्रतिमाचा गेम करून इथून गायब व्हा, म्हणजे सगळे जेव्हा सकाळी उठून बघतील तेव्हा प्रतिमा त्यांना मेलेली दिसेल. आता अर्जुनला एवढंच ऐकू आलेलं असतं प्रतिमा आणि महिपत वगैरे या गोष्टी काही त्याला माहितीच नसतात. आता नेमकी प्रिया नेमकी कोणासोबत बोलते हे देखील त्याला माहिती नसतं. आता मात्र प्रतिमा ही डायरेक्टली एकेरी का बरं हाक मारते हा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन आता रूम मध्ये येतो आणि त्यांना सांगतो की ही प्रिया मात्र असं म्हणतेय प्रतिमा. तेव्हा मात्र आता प्रिया तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. तिने फोन करून सांगितलेलं असतं महिपतला की लवकर या म्हणून, आणि आता महिपत देखील आलेला असतो. अर्जुनला इकडे प्रश्न पडलेला असतो की आता नेमका ही प्रिया असं प्रतिमा का बरं म्हणत होती. तेव्हा सायली म्हणत असेल तिची आई, हा म्हणजे आता तिची आई नाहीये नाही का ती, याचा अर्थ काहीतरी तिचा प्लॅन आहे सर. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की हो, मला देखील असंच वाटतंय की नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, आता आपल्याला चांगलं चौकन्न राहावं लागणार आहे. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आपण असं करू, आपण खाली जाऊन थांबूया, नक्कीच हिचा काहीतरी दुसरा प्लॅन आहे, आपल्याला तिच्यावरती वॉच देखील ठेवता येईल, तिच्या रूमच्या आजूबाजूला तरी राहू. आता मात्र अर्जुन आणि चैतन्य हे खाली आलेले असतात आणि ते खूप लपतच आलेले असतात. चुकून का होईना त्यांना प्रियाला दिसायचं नसतं म्हणून ते लपून बसलेले असतात. आता प्रिया देखील तिच्या रूम मधून बाहेर आलेली असते आणि क्षणातच प्रिया खाली आलेली असते. प्रिया आता येते खाली आणि दरवाजा उघडते. अर्जुन आणि चैतन्याला काही कळालेलं नसतं नेमकं काय झालंय ते.
आता अचानक घरातली लाईट देखील जाते आणि आता ही लाईट महिपतच्या गुंडांनीच घालवलेली असते. महिपतचा प्लॅन सक्सेसफुल व्हावा याच्यासाठी महिपत याही वेळी गुंडांना घेऊनच आलेला असतो, फक्त स्वतः मारण्यासाठी तो पुढे आलेला असतो. तो आता दरवाजापर्यंत येतो आणि दरवाजात कोणीतरी एक व्यक्ती आलाय आणि तो व्यक्ती कोण आहे हे अर्जुन आणि चैतन्याला दिसत नसतं. आता तो व्यक्ती पुढे पुढे चाललाय हे देखील लक्षात येत असतं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना वेगळं वाटतं, नंतरून त्यांना लक्षात येतं की हा नक्कीच प्रतिमा आत्यावरती हल्ला करायला आलाय आणि क्षणाचाही विलंब न करता आता अर्जुन आणि चैतन्य पुढे चाललेले असतात. परंतु तोपर्यंत लाईटीच्या गडबडीमुळे काही अंधारात दिसत नसतं, त्यामुळे त्यांना तो तिथं सापडत नाही. आता तोपर्यंत प्रियाने मात्र महिपतला प्रतिमाच्या रूम पर्यंत नेलेलं असतं. प्रतिमा इकडे गाढ झोपेत असता महिपत रूम मध्ये आलेला असतो आणि रूम मध्ये तो बघतो तर काय प्रतिमा ही झोपेत असते. आता त्याला वाटतं की ह्या प्रियाने हिला गोळ्या दिल्यात म्हटल्यावरती आपण आता हिला निवांत मारू शकतो. प्रतिमाला म्हणत असतो की मी बरेच दिवस तुझ्यामुळे त्रस्त आहे आणि माझी रात्रीची झोप उडून तू निवांत झोपली इकडं, तुझी तर मजा आहे, परंतु माझ्या जीवाला घोर लागलाय आणि आता मला हा घोर कायमचा संपवायचा आहे आणि मला आता घरी जाऊन निवांत झोपायचंय. आता त्यासाठी मला एकच गोष्ट करावी लागणार, ते म्हणजे मला तुझा जीव घ्यावा लागणार. आता मात्र प्रतिमाला जाग देखील आलेली असते, परंतु प्रतिमाने डोळे उघडलेले नसतात आणि हे महिपतला अंधारात लक्षात आलेलं नसतं. आणि आता महिपत प्रतिमाला म्हणत असतो की त्या दिवशी माझा जीव घ्यायचं तर राहिलंच, त्या दिवशी तू मला फक्त 50-60 सेकंद बघितलं, परंतु ते 50-60 सेकंद मला इकडं झोप येऊ देत नव्हते, म्हणूनच आता मला तुझा गेमच करावा लागणार. असं म्हणत आता महिपत तिच्या पोटात चाकू मारणार. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तिथं आलेले असतात आणि त्यांनी आता महिपतला धरलेलं असतं. अंधार असतो त्याच्यामुळे महिपतने देखील तोंडाला आता त्याने ते मास्क घातलेलं असतं, त्याच्यामुळे महिपत देखील त्यांच्या लक्षात येत नाही. महिपत आता अर्जुन आणि चैतन्याच्या हातातून सुटून जातो आणि तो तिथून निघून जातो आणि पळून जातो. आता मात्र प्रतिमाला जाग आलेली असते. प्रतिमा देखील जागी झालेली असते आणि क्षणात म्हणजे थोड्याशा मिनिटांमध्ये आता अर्जुन आणि चैतन्याने आता प्रतिमाचा जीव देखील वाचवलेला असतो. सायली देखील तिथं आलेली असते आणि सायलीने देखील याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असतं आणि सायलीमुळे देखील आता प्रतिमाचा जीव वाचलेला असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की सायली, अगं मी जागी होते आणि मला कळालं होतं की तो व्यक्ती इथं आलाय. आणि आता हे सांगता सगळ्यांना शॉक बसतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की तो माझा आवाज ओळखीचा होता आणि तो आवाज होता महिपत. आता हे ऐकून चैतन्य, अर्जुन आणि सायलीला मात्र खूप विशेष वाटतं आणि त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आता मात्र हे क्लिअर झालेलं असतं की याच्यामध्ये प्रियाचा आणि महिपतचा नक्कीच काहीतरी हात आहे. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याचा पार्ट 2 आपण लवकरच अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला पार्ट 2 हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देखील सांगा, कारण की हा एक्सक्लुझिव्ह अपडेट फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल, कारण की पुढे असंच होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर त्या स्पर्धेत भागच घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही त्यासाठी पात्र ठरले पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. धन्यवाद.